शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी साहेबराव ठाकरे। आज तारीख आहे 21 जानेवारी 2026। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी दाखल झालेलो आहे आणि आजचे बाजारभाव आपल्याला जाणून घ्यायचे आहे। कालची आवक 1600च्या आसपास आवक होती बाजार समितीमध्ये कांद्याची आणि आज जी आवक झालेली आहे ती आवक 800 आहे, म्हणजे आज आवक कमी आहे। बाजार समितीमध्ये शार्प 9ला बाजारभाव चालू झालेले आहे आणि आता आपण जाऊन पाहणार आहे की नेमकी आज काय भाव निघताय, ट्रॅक्टरचे काय भाव निघताय आणि पिकअपचे काय भाव निघताय। लिलाव झालेला आहे, लिलाव जवळजवळ दोन लाईनचा लिलाव झालेला आहे। काही ट्रॅक्टर आणि काही पिकअप अशा पद्धतीनं लागलेले असतात लासलगाव बाजार समितीमध्ये। मात्र मला तुम्हाला एक हे सांगायचं आहे की तुमचा खरोखर मी ऋणी आहे की वेगवान शेती या चॅनलला तुम्ही एका रात्रीमध्ये जवळजवळ 1600 सबस्क्रायबर दिले। सगळ्या शेतकऱ्यांना समजायला लागलं की लाईक केल्यानंतर व्हिडिओ आपल्या समोर येतो। मात्र मला अजून बाकीचे जे इतर शेतकरी आहे, कारण आपला व्हिडिओ 10-10, 15-15 हजार लोक शेतकरी पाहताय आणि त्या शेतकऱ्यांनी जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नाही, लाईक केलं नाही तर काय होतं की यूट्यूब आमचा व्हिडिओ तुमच्या समोर आणतं, पण तुम्ही जर सबस्क्राईब नसाल तर प्रत्येक वेळेस यूट्यूब आमचा व्हिडिओ तुमच्या समोर देणार नाही। त्यामुळे तुम्ही या लाईव्ह बाजारभावापासून तुम्ही वंचित राहू शकाल। म्हणून फक्त कळकळीची विनंती आहे की शेतकरी बांधवांनी आज 1000 शेतकऱ्यांनी आपल्याला सबस्क्राईब करावं अशी माझी अपेक्षा आहे। कारण एक जोश येतो एक वार्तांकन करताना किंवा बाजारभाव दाखवताना की शेतकऱ्यांना आपली किंमत आहे। कारण शेतकऱ्यांचं ज्यावेळेस आपण प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना किंमत आहे। म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जाणून घेणार आहोत आपण थेट शेतकऱ्यांकडून ग्राउंड लेवलवरून काय बाजारभाव निघताय आजच्या काय बाजारभाव निघताय आज या बाजार समितीमध्ये लासलगावच्या। चला तर मग चला पहिलीच गाडीचा आपण शूट करतोय आज। काय काय नाही पाहून घेऊ। माल तुम्हाला दाखवून देतो एकदा कसा माल आहे। माल मोठा आहे, कलर पण चांगला आहे, गाडी आहे ही। पिकअपचा लिलाव घेतोय आपण सगळ्यात अगोदर आज। शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊ भाव काय गेले। 1561 रुपये। बरं ठीक आहे, चालेल। पुढे गेले आपले शेतकरी काय भाव गेले, काय भाव 1400। काय परवडत नाही नाही काही नाही, 1400 नाही परवडणार। एकदम बारीक म्हणजे मिडियम आहे तरी विचारू आपण त्यांना काय भाव आहे। 1461 काय भाव गेला, 1461 गाव कोणतं, धनकवाडी। मीडियम माल विचारू तरी आपण त्यांना काय भाव गेला, किती भाव गेला, काय भाव गेला। 1350 रुपये, धनकवाडी तालुका यावला जिल्हा नाशिक। ओके, एक नंबर माल एकदम मीडियम साईज मस्त आहे बरं का, एकदम सुपर माल आहे। पण तरी काय भाव गेला विचारू, आता मलाही समजायला लागलं थोडं थोडं, कारण मी शेतकरी जास्त काही नाही, पण ते काय आहे शेवटी व्यापारीची नजर आणि आपल्या नजर फरक। काय भाव गेला, हा गेला 1471 रुपये। 1471 माल पाहून घ्या, मी जवळून दाखवायचा प्रयत्न करतो। शेतकऱ्यांना विचारू काय भाव गेला, 1482। कोणतं गाव, कातरवाडी। काल चांगला गंता, काल काय भाव गेला, 1550 हाच का, बर भाव गेला 1505 रुपये गेली। 1500। कोणतं गाव, अनकुट। पिकअप विचारू काय भाव शेतकऱ्याला, काय गेले, 1516। कोणतं गाव, आंबेगाव। 1516। काय भाव गेला, 1519। 1519। गाव कोणतं, पाटोदा। गोलटी चिंगळी बरं। काय भाव गेले, 850। कोणतं गाव आहे, आंबेवाडी येवला, आंबेवाडी। काय भाव गेले दादा गाडी, 15 1550। बरं बरं, 1550 रुपये गेलेला आहे बरं का हा माल, पाहून घ्या। काय भाव गेला दादा, 1441। 1441। कालच्या नाच काल आणली होती गाडी, हा आणली होती काल काय भाव गेली, काल 1500 गेली। हाच कांदा का, हाच का 1500 आज 1441। 1441 गेला का, 1450। कोणतं गाव तुमचं, दरसवाडी, चांदवड। नाही आले 1500 किती गेला,
शेतकरी कुठले पाहून घ्या 1528 गेला. कोणतं गाव? तळेगाव रुई. तळेगाववाले चांगलेच कांदे काढून राहिले हो. पिकअपचे बाजारभाव घेतले आपण. आता कांद्याच्या ट्रॅक्टरचे बाजारभाव घेऊ, कारण कांद्याच्या ट्रॅक्टरमध्येच खरं भाव निघतात. कारण कांद्याच्या ट्रॅक्टरचे फाळके जास्त पाडले जातात ना, त्यामुळे व्यापाऱ्यांना माल मोकळा दिसतो आणि त्यामुळे जो कांद्याचा जो भाव आहे ना ते ट्रॅक्टरमध्येच काढतात. आता ट्रॅक्टरची लिलाव आपण जाणून घेऊ सरासरी काय आहे. मात्र एकंदरीत एक लक्षात आलं, पिकअपची सरासरी त्यांनी 1500 रुपयाच्या आसपास सरासरी आहे. म्हणजे 1500 रुपये जर पाहिलं पिकअपच्या ज्या गाड्या होत्या त्याच्यात 1500, पावणे 1500, 1500, 1550, सरासरी 1500 रुपये. सरासरी 1500 रुपये भाव पिकअप मध्ये निघाले. ट्रॅक्टरचे सरासरी भाव काय त्याचा अपडेट तुम्हाला देतो. आता ट्रॅक्टरचे भाव पाहून घेऊ आपण एकदा. आप्पाचा कांदा काय भाव गेला विचारू ना आपण. काय भाव गेला? 1790 रुपये, म्हणजे 1800च्या आसपासच गेलाय तुमचा आज. याच्या अगोदर विकला तुम्ही? किती काय काल होता का? परवा होता 1567. म्हणजे आज तुम्ही फायदे ठरले 1567, म्हणजे आज डायरेक्ट 1800च्या आसपास. माल पडा बदलला होता मला. अच्छा, कोणतं गाव तुमचं? तळेगाव. तळेगाव रुई. हे तळेगावचे सगळे कांदे टॉप आहे. काय भानगड काय? सगळे उंचच भाव जात आहे. मी बरेचसे पाहिले. नारळी. हा नारळी कांदा आहे का? आणि नारळीमध्ये काही प्रकार येतो याचा कोणता? बर बर. काय भाव आहे चला विचारू आपण शेतकऱ्यांना. कांदा 1 से बडकर 1 आहे. शेजारी आता पाहिलं 1790 गेला. आता यांना विचारू आपण काय भाव गेला? 1530. 1530. कोणतं गाव? कातरणी. किती कांदे आहे अजून? अजून 2 एकर कांदे. 2 एकर, म्हणजे अजून एखादा 2 महिना काय तुम्ही मार्केट सोडत नाही? 15 दिवस. 15 दिवस. तळेगाव परिसरात आपलं कोणतं मग गाव म्हटले? कातरणी. बाकीच्या परिसरात माल कसं काय? कमीच होईल अजून 15-20 दिवसात. म्हणजे 15 दिवसात आवक तुटू शकते. कदाचित आवक तुटली म्हणजे परत रांगडी सगळंच येत आहे आता लोकांची. अच्छा, म्हणजे अजून थोड्या दिवसांनी आवक कमी झाली तर भाव वाढतील परत वर. शक्यता. बरं. चला हा एक मस्त माल दिसतोय, पाहू आपण. मालाची साईज शेतकऱ्यांना दाखवतो मी. मालाची साईज पाहून घ्या शेतकऱ्यांची. ट्रॅक्टर पाहून घ्या, एक सारखा कलर. नाद नाही करायचा. शेतकरी विचारू आपण त्यांना काय भाव गेला. काय भाव गेला? 1671. काल होता ट्रॅक्टर तुमचा? आज पहिल्यांदा आणला? शनिवारी काय भाव गेला? 1651 आणि आज 1671. म्हणजे शनिवारपेक्षा भाव वाढले वाटतंय थोडे. 25-1 रुपयाने वर गेला ना. बरं चालेल, ठीक आहे. चला, वेगवान शेती हे याच्यासाठी का आपल्या शेतकऱ्याला बी कळलं पाहिजे ना, मोटिवेट होतो. माल मीडियम साईज आहे, पण एक कलर आहे, एक सारखा माल आहे. तरी विचारू आपण ट्रॅक्टरचं काय भाव गेले. काय भाव गेला? 1482. कोणतं गाव? तळेगाव रुई. तळेगाववाले गाई जास्त आहे त्याच्यामुळे शेणखत घाली ते. काय माल एकदम कलर बाज. 1606 रुपये गेला का? कांदा पाहून घ्या. कांदा एक सारखा आहे बरं, पण 1600 रुपये. कोणतं गाव तुमचं? कातरणी. माल काल होता का तुमचा? सोमवारी होता. काय भाव गेला सोमवारी? 1707 झाला. हा, आज 100-1 रुपये थोडा कमी झाला. बरोबर. 1600 बराच गेला. ट्रॅक्टरच्या लाईन किती लागेल पाहून घ्या तुम्ही. कोणतं गाव? कोटमगाव. 1350 रुपये गेलं. एक ट्रॅक्टर आहे कोटमगावचा. काय नाव? सचिन पवार. माल पाहून घ्या कसा आहे. काय भाव गेला विचारू. 1491. कोणतं गाव? टाकळी. हो गेला कांदा पाहू बरं. काय भाव गेला? 1400. कोणतं गाव? काय नाव? 1468 गेला. पाहून घ्या माल. हा घेऊ. काय भाव गेला? 1424 रुपये. दाखवा म्हणून पाहू. काय भाव गेले? 1500. कोणतं गाव? दाखवा. 1500 रुपये गेले. बरं, टाकळीचा माल चांगलाच माल निघतो टाकळीचा. बरं.
1500 रुपये. शेतकरी कुठे काय भाव गेले? 1497. कोणतं गाव? कातरणी इखरणी. 1427 गेला ना? बरं. काल आणला होता का? काल काय भाव गेला होता? काल 14.5 1427. आज 20-1 रुपयाने थोडं कमी वाटतं. अच्छा. काय भाव गेला? 1442. कोणतं गाव? विसापूर. महाराज माल नाही भारी पिकावलं बरं, मला दिसू राहिलं डोळ्यानं. कोणतं गाव आहे? काय भाव गेला माल? 1531. अच्छा. कातरणी का? कोणतं गाव आहे? वायगाव साळ. अच्छा. 1481. काल होता ट्रॅक्टर? काल काय भाव गेला होता? 1500 रुपये. आज 10-15 रुपयांनी कमी झाला. अहो काय भाव गेला? 1551. हा मग चला कांद्याच ट्रॅक्टर पाहू. गाडी कुठली आहे, काय आहे ट्रॅक्टर विचारू. हे शेतकरी आहे. काय भाव गेला? 1321 काल होता ट्रॅक्टर? काल काय भाव गेला? 1370. म्हणजे 20-25 रुपयांनी कमी झाला. काय नाव? शुभम ठाकरे. कोणतं गाव? काजी सांगली. चला ही शेजारी कोणी का? काय भाव गेले कांदे? 1458. कांदा पाहून घ्या. 1458. कुठले शेतकरी विचारू आपण. कोणतं गाव आहे? काजी सांगली. काल होता ट्रॅक्टर? नाही ना. 1458. काय भाव गेली गोल्टी दादा? 800. इकडे तुमचं आहे. काय भाव गेला माल? 1400 रुपये. 1400. कोणतं गाव? आंबेवाडी. शेतकरी मित्र हो, आजचं जर ट्रॅक्टरचे बाजारभाव पाहिले तर 1790 रुपयाचा एक ट्रॅक्टर मला हायेस्ट दिसला. सरासरी बाजारभाव 1500, 1550, 1600च्या दरम्यान. सरासरी 1550 रुपये धरा ट्रॅक्टरमध्ये बाजारभाव होते लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे. आजची तारीख आहे 21 जानेवारी 2026. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. लाईक केल्यामुळं काय होतं, आमचा उद्याचा व्हिडिओ ना इतरांपेक्षा तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल की न सांगता व्हिडिओ तुमच्या समोर येईल. धन्यवाद.